नमस्कार मंडळी, योगेश किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सुगंधित, झणझणीत आणि एकदम टेस्टी अशी कढीपत्ता चटणी बघणार आहोत. तर मग साहित्य बघूयात. साहित्यामध्ये मोठी वाटी आपण कढीपत्ता घेतलेला आहे, छोटी वाटी शेंगदाणे, 2 चमचे खोबऱ्याचा कीस, जिरे, मिरची, लसूण आणि अर्धा लिंबाचा रस लागणार आहे आपल्याला. 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत आपण इथे. कढई तापत ठेवलेली आहे. कढईमध्ये आपण कढीपत्ता प्रथमतः भाजून घेणार आहोत. गॅस आपल्याला एकदम मीडियम ठेवायचा आहे. कढीपत्ता आपल्याला जाळायचा नाही. तर मीडियम गॅसवरच त्याला कंटिन्युअसली तुम्हाला हलवत राहायचं आहे. बघू शकता काही सेकंदांनी तुम्हाला त्याला हलवतच राहायचं आहे, कारण जळू द्यायचं नाही. जळाचा तो करपट आणि कडू लागण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे ह्याला थोडंसं आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत किंवा त्याचा कलर थोडासा चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, मी चेक करत राहतोय कढीपत्ता भाजतोय म्हणून. थोडा कुरकुरीतपणा येतोय त्याला. अजूनही आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे चटणी तुम्ही करून बघा. टिकायलाही चांगली टिकते, फ्रीजमध्येही चांगली राहते, बाहेरही आपली 8-15 दिवस चांगली राहते. बघू शकता आपला कढीपत्ता चांगला भाजलेला आहे, कुरकुरीतपणा आलेला आहे त्याला. त्याच कढईमध्ये आपण शेंगदाणे घेतले आहे, त्यालाही आपण भाजून घेणार आहोत. 2 मिनटे शेंगदाणे भाजून घेणार आहोत त्याला. शेंगदाणे भाजले की त्याच्यामध्ये आपण 2 चमचे जे खोबरं होतं सुक्कं किसून घेतलेलं तेही टाकून त्यालाही भाजून घेणार आहोत. सोबत मिरची, लसूण त्याला आपण भाजणार आहोत. मिरची लसूण भाजल्यानंतर 1 चमचा जिरे त्यालाही आपण काही सेकंद भाजणार आहोत. जास्त भाजायचं नाही आपल्याला. हे सर्व आपल्याला थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या जारमध्ये वाटून घ्यायचं आहे. मिक्सरच्या जारमध्ये आपण सर्व साहित्य घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस आपण टाकणार आहोत. अर्धा चमचा आपल्याला साखर टाकायची आहे. अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा मीठ हे सर्व टाकून आपल्याला पल्स मोडला आपल्याला हे चटणी तयार करून घ्यायची आहे. पूड आपल्याला जास्ती पूड करायची नाही, चटणी थोडी आबडधोबड ठेवायची आहे. बघू शकता तुम्ही, पल्स मोडलाच आपण करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपली कढीपत्त्याची सुगंधित झणझणीत चटणी तयार आहे. ही चटणी तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर आपल्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.